नालायक आहे त्यांना माहिती असतं. थोडस उदाहरण देऊ तुम्हाला बिचुकल्याचं. काय आहे त्याच्यात? याचा बिचुकले झाला. आपण रानू केलीच होती याची, पण ना रानू पेक्षा पण याचा बिचुकले झाला. लक्षात ठेवा. हा याच आहे ना तो बिचुकले झाला. बिचुकले नाही का? काय मला सांगा त्या बिचुकलेमध्ये कुठला गुण आहे? त्या बिचुकलेमध्ये त्याला मराठी बिग बॉस मध्ये घेतलं, त्याला हिंदी बिग बॉस मध्ये घेतलं. कशासाठी? TRP. म्हणजे काय माहिती का, असं असे जे मूर्ख लोक असतात ना, तर यांचं बरळणं समाजाला पब्लिकला आवडत असतं. जसा की तो मी मागं त्याचं नाव घेतलं बघा, दीपक कलाल. किती नीच, किती गाणारडा नालायक माणूस येतो. तरीही त्याचे बघा व्ह्यूज किती असतात, तरीही त्याचे फॉलोअर्स बघा. म्हणजे समाजात अशी लोक आहेत की त्यांना अशा विचारांची लोक आवडतात. आणि म्हणून मग असं ही लोक असं समजतात की आम्ही लय हुशार. ते बिचुकलं नाही का, ते म्हणतो दाढी मला म्हणतो काय कितीतरी देश ओळखतो म्हणतो बाबा तो. उदयनराजे, शिवेंद्रराजे त्यांना कोण ओळखतो म्हणतो. मला कितीतरी देश ओळखतात. काय 90 का 92 देश सांगितलं बाबा त्यांनी. माझी दाढी म्हणला प्रसिद्ध आहे आता परवाच. काय झालंय ना, सेम जरांग्याचा झाला बिचुकले. सेम लय कठीण, इतकं डेंजर काम झालेलं आहे ना तुम्हाला सांगते याच, की सेम तसंच. हे मी काय कोणाला मानतो का, मी कोण आहे हा? ते म्हणजे काय झालं माहिती का, ह्याचे पिक्चर काढले बघा, दोन्ही दनादन आदळलेत. दनादन आदळले त्याचे पिक्चर. अजिबात त्याला रिस्पॉन्सच नाही. हा बिचुकले किती ठिकाणी उभा राहिला असं, याला किती मतदान पडलंय प्रत्येक वेळेला, पण तो तरी स्वतः मी नाद नाही करायचा माझा. म्हणजे सेम अगदी ते रानू तर आपण लावलं होतं, तेही त्याला होतच सूट. पण बिचुकले अगदी परफेक्ट दिसण्याला, वागण्याला, बोलण्याला, चालण्याला, सगळ्या गोष्टीला अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ना, अजूनही त्याला ऑफर येतातच त्याला. म्हणजे हिंदी मराठी बिग बॉस मध्ये मला वाटतं त्याला गेस्ट म्हणून पण बोलवलं होतं आता या मागच्या वेळेस. सूरज आणि ही लोक होती त्यावेळेला पण. म्हणजे काय माहिती का, तर पब्लिकला असे लोक बघायला आवडतात, म्हणजे जरांगी सारखे. मग त्याच पद्धतीत तो माझ्या विदर्भात गेला ना, मग त्याचं ते जंगी तर नाही म्हणता येत, गावातलीच लोक होती फक्त, ते स्वागत झालं किंवा काय. तर ते अशी लोक नाही का, आकांत, तांडव, विचित्र अशी लोक आवडतात पब्लिकला बघायला. म्हणून ते काय तुम्ही फार विशेष मानू नका हा, बरं का. किंवा फार काय, गावातली लोक होती फक्त. 50-100 असतील, 100 सुद्धा नाही. हा 100 सुद्धा नाही. पण ते का गर्दी किंवा का गावातले लोक तर त्याला बोलवतात, त्याचं कारण तुम्हाला सांगितलं मी. एकदा माणूस टीव्हीवर झळकला ना की ते लोकांना फार आकर्षण असतं त्याच्याबद्दल. आणि असे विचित्र बोलणारे लोक ग्रामीण भागातल्या लोकांना, आपला माणूस, साधा माणूस काय दादागिरीत बोलतोय, कसले तो उडवतोय, कसला तो काढतोय. एकेकाळी ना बच्चू कडूचे खूप फॅन होते, अजूनही आहे, थोडे कमी झाले असते, पण फार फार समर्थक वर्ग फार मोठा होता त्यांचा. त्याचं कारण ते ज्या पद्धतीमध्ये धूत होते ना विधानसभेमध्ये ग्रामीण भागातल्या विषयावर, त्या सगळ्याच मंत्र्यांना, तर ते लोकांना फार आवडायचं. हा खूप आवडायचं लोकांना. किंवा कसला माणूस आहे, कसला बोलतो, की बस बद्दल असेल किंवा घरकुलाबद्दल असेल, बच्चू भाऊ बोलत असेल त्यावेळेला. म्हणजे काय त्यांचं बोलणं जे होतं ते मुद्देसूद होतं. ते असं नाही म्हणत मी तुम्हाला ते की त्यांचं मुद्द्याला सोडून होतं, त्यांचं बोलणं मुद्देसूदच होतं. पण सांगते मी की एक ग्रामीण भागातल्या लोकांना असं त्यांच्या विषयाला धरून जर कोणी बोलत असेल तर त्यांना फार हे असतं, त्याच्याबद्दल आत्मीयता असते, त्याच्यावरती लोक फार प्रेम करतात. तसा याचा विषय झाला की लोकांना असं वाटत नाही आपल्यासाठी लढतोय, कळतच नाही. ते बिचारांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली. हा त्यांना कळतच नाही, अरे आणि काय कमावलं आपल्या नावावर, आपल्या पोरांच्या नावावर केल्या केसेस आणि यांनी आपल्या नावावर केले 7-12. हा 15 एकर जमीन घेतली, पण बाबा इतका शातीर दिमाग, 7-12 अजून नावावर नाही केला त्यांनी. हा 15 एकर जमीन घेतली, पण 7-12 नावावर नाही केलं बरं का. होईल आज ना उद्या, पण ती जमीन राबत कोण? पांडुरंग तारक करतोय. कळलं नाही पाहिजेत ना, ह्याने घेतली. ह्याचे 28 हायवा बरं का, ह्याचे मेवण्याचे, ह्याच्या पाहुण्याचे, आणि 5-5, 6-6 हायवाला एकच नंबर आहे. 5-5, 6-6 हायवाला एकच नंबर आहे. ते कळायला नको ना इतके हायवा घेतले.
फार खतरनाक काम. निघेल सगळं बाहेर, निघायला लागलं, काढायला लागलेत माहिती. सुट्टी कोणालाच नाही, सुट्टी कोणालाही नाही, लक्षात ठेवा. हा, बरोबर सगळ्यांची लागणार आहे, लक्षात घ्या, बरोबर लागणार आहे सगळ्यांची. तर अशा पद्धतीमध्ये याने समाजाला वेड्यात काढण्याचं काम केलं होतं आणि अशा पद्धतीमध्ये समाज वेडा झाला होता. पण समाजाला कळून गेलेलं आहे आता हा बिचुकले आहे. वनाना जाणं नुसतंच तुंतून बिचुकले झालेला आहे याचा आता पूर्णपणे, अगदी 100%. तर हरकत नाही, चला आता याला फक्त एकच विषय आहे, संतोष देशमुख, संतोष देशमुख, संतोष देशमुख. कारण याला तशी म्हणजे याला विषयच नाही आहे दुसरा काय मीडिया पुढे यायला. तर आपलं ते चालवलंय. त्या घरच्यांना नाही का काहीतरी भावनिक करायचं किंवा संतोष देशमुखच्या परिवाराचा वेगळ्या पद्धतीने वापर करायचा, असं याचं चालू आहे. तर हरकत नाही, तेही येईल लवकर पुढं. कशामुळे झालं काय येणार. आज जरी गप्प असेल बरं का, आज जरी डिपार्टमेंट गप्प असेल तरी त्यांच्याकडे सगळा डेटा त्यांनी, तुम्ही कितीही याला अटक करा, त्याला करा, हे कलम टाका, ते तुमच्या म्हणण्यानुसार चालू. परंतु खरं काय आहे हे त्या लोकांना पण माहिती आहे, त्यांच्याकडे पण डेटा आहे आणि तो बाहेर निघणार, बरोबर, अगदी 100% निघणार. तर अशा पद्धतीमध्ये अगदी GS लागणार 100% SIT लागणार. मला सांगा, मी बोललेली आतापर्यंत सगळे विषय खरे झालेत ना, SITचा पण विषय खरा होणार की 100% खरा होणार. हा, त्याच्याबद्दल वादच नाही काही. SITचा विषय सुद्धा खरा होणार बिलकुल. आणि त्याच्यात मग काय काय निघणार तुम्हाला काय सांगू, काय निघणार त्याच्यात मध्ये. मग याला काहीतरी मोठा आजार होईल आणि हा ऍडमिट होऊन जाईल हॉस्पिटलमध्ये. मग हे बघा, आता जे मी बोलते ना हे अगदी लिहून ठेवा बरं का, की ज्या वेळेला याला कुण लागणार आहे, SITची चौकशी बसली आणि चौकशी चालू झाली, त्यावेळेला याच्या किडन्या फेल होतील, याला कुठला तरी फार मोठा आजार होईल, याला मूतखडा होईल, नाही का, लोकांच्या पोटात होतो, याच्या डोळ्यात मूतखडा होईल याला, मग त्याला ऍडमिट करतील, त्याला हार्निया होऊ शकतो. त्याला हार्निया होईल आणि मग तो ऍडमिट होईल, लवकर बाहेर निघायचं नाही, असं तो करणार आहे, लक्षात ठेवा. आणि आपलं हॉस्पिटल ते आहेच, त्याचं नेहमीच ठरलेलं आहे. आणि तो डॉक्टर त्याला कुठलेही आजार निष्पन्न करून देईल फाईलमध्ये, अगदी मोठमोठे आजार तो निष्पन्न करेल डॉक्टर त्याला. तर ह्या गोष्टी सगळ्या होणार आहेत, थोडं थांबा, लक्षात ठेवा. त्याला आजार कुठले कुठले होणार आहेत, त्याच्या किडन्या फेल होणार आहेत थोड्या दिवसानंतर, त्याला मूतखडा होणार आहे, पोटात होणार की डोळ्यात होणार हे नाही मला माहिती. त्याच्यानंतर त्याची कमरेची एखादी हड्डी बिड्डी जाणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या पोटात गोळा काय होतं, डोक्यात मध्ये गोळा उठेल आणि पोट बांधावं लागणार आहे. असे आजार त्याला भिन्न भिन्न प्रकारचे आजार त्याला होणार आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा आजार असणार आहे हार्निया पण होणार आहे त्याला. आणि तो तर ना गॅलेक्सीमध्ये ऍडमिट होणार आहे. हे 100% होणार आहे. कारण मी बोललेली आतापर्यंत एकही शब्द माझा कधीच खोटा ठरला नाही. हे सुद्धा माझं वाक्य, हे सुद्धा भाकीत माझं खोटं ठरणार नाही. हे बघा तुम्ही, अगदी 100% नाही तर 1001% हे खरं ठरणार आहे, लक्षात घ्या. हा, तर त्यामुळं बघा तुम्ही पुढं होणार काय आहे ते. आणि नक्कीच हे ज्या वेळेला आजार होतील त्यावेळेला समाजाला विनंती आहे, नारळ पाणी आपलं नाही का वगैरे वगैरे घेऊन त्याला भेटायला जा. ॲपल वगैरे तिथल्या आजूबाजूच्या मराठ्यांनी भेटायला जायला गरज असणार आहे. त्यावेळेला बिचाराला सहानुभूतीची गरज असणार आहे. बाकी मराठा तर याच्यासाठी एकवटणार नाही, एक लक्षात ठेवा. मराठ्यांनी वेगळं त्यांचं आंदोलन चालू केले की आपलं वाटोळं किती झालं याच्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून 42 संघटना एकवटल्या आहेत. तर अशा पद्धतीमध्ये मराठी करोडो याच्या बाजूने होते. आता ते करोडोंनी
ह्याच्या विरोधात गेलेले आहेत. अजूनही त्यांनी ओपनली बोलले नाहीत की बाबा आम्ही त्याच्या विरोधात आहोत. अजूनही मेटे साहेबांच्या मिसेस असतील त्यांनी सांगितलं की नाही, मनोज भाऊंची पण भूमिका तीच आहे, आमची तीच आहे, असं काही नाहीये असं त्यांनी सांगितलं. तर याचे म्हणजे यांनी उपकार मानावे त्या व्यक्तींची की त्यांनी अजूनही याचा विरोध केला नाही. परंतु जमके होणार जे आहे ते, आणि कदाचित त्याचा विरोध याच्यासाठी त्या लोकांनी केला नसेल की याला जर जागा करून दिलं तर उद्या प्रॉब्लेम जाईल. चौकशी वेळेला हा पळापळ करेल किंवा काहीतरी आणखी. अगदी अगदी बरोबर, त्या लाल रंगाच्या रगीनेच फाडली त्याचा बुरखा. अगदी खरे. तर अशा पद्धतीमध्ये याचा जो खेळ आहे तो आता एकदम संपलेला आहे. उतरती कळा नाही म्हणता येणार आता, हा झिरोवर येऊन टेकलेला आहे, लक्षात ठेवा. तर चला हरकत नाहीये. उद्देश हाच होता की समाजाला जागृत करायचं, आणि समाज माझा जागृत झालेला आहे. बाकी हा जे काय आता थोडंफार फिरतो ना, तर याच्या अंगावर फुलं तर कोणी टाकत नाही जेसीबीने. आता काही घेणं नाही, आपलं टोपलंवर आणतात कुठून तरी उधळतात त्याच्यावर. पण त्याचा बिचुकले मात्र नक्कीच झालेला आहे, हे लक्षात ठेवा. 100% बिचुकले झालेला आहे त्याचा. तर हरकत नाही आहे. आणखी एक मला विषय सांगितला होता कुणीतरी की ताई कुंभमेळ्यामध्ये लातूरचा मुलगा आहे कोणीतरी पाटील म्हणून, आणि त्याने महिलांचे नग्न अवस्थेत मध्ये आंघोळ करताना, कपडे बदलताना व्हिडिओ बनवले आणि ते विकले. तर खरं अशी लोक महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, त्याने कलंक लावलाय त्यांनी आपल्या समाजाला, आपल्या जातीला सुद्धा आणि धर्माला सुद्धा. तर असं नका, असं काय करू. आणि कदाचित आणखी कुणी असं केलं असेल आणि कुणाला तरी माहिती असेल, मित्राला म्हणा किंवा घरच्यांना, तर ते तुमच्या मुलांना आवरा. त्यांनी जर असं तिथं जाऊन काही कृत्य केलं असेल, त्यांच्याकडे व्हिडिओ असतील आणि तुम्हाला माहिती असेल आजूबाजू नातेवाईकांना किंवा मित्रांना, तर त्यांना अडवा. असं करू नका, आपल्या संस्कृतीला मातीत मिळवू नका. तर चला हरकत नाहीये. आलेल्या सर्वांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका, कमेंट सुद्धा करा, आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक है तो सेफ है, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं बटेंगे तो कटेंगे. आम्हाला दुसरा विषय असा की मी उद्या नक्कीच त्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे गुरुमाऊली, जे नरेंद्र स्वामी आहेत नानिजचे, त्यांच्याबद्दल हा भुकलेला आहे वडेट्टीवार. तर म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी हा तासन तास रांगेत मध्ये उभा राहत होता, आणि आज त्यांचं सोपडा साफ झाला. तर हा त्यांना नावं ठेवायला लागला किंवा एकेरी आवाजामध्ये एकेरी त्यांचं नाव घेऊन. पण त्यांची भक्त मंडळी फार मोठी बरं का, लक्षात ठेवा. त्यांचा जो आहे ना भक्त मंडळी सेवेकरी, ते फार खतरनाक आहे. नरेंद्र स्वामींची तुमचं आहे ना वडेट्टीवार, तुझं पीठ करतील ते पीठ, लक्षात ठेव. लवकरात लवकर माफी माग, नाही तुझा बाजार तुटला म्हणून समज. त्याला हरकत नाहीये. लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. परंतु एक लक्षात ठेवा, हिंदू जागृत झालेला आहे. ज्या पद्धतीमध्ये नरेंद्र स्वामींच्या समर्थनात मध्ये आंदोलन आज करण्यात आली, त्याच पद्धतीमध्ये गुरुमाऊली, नाशिकचे जे गुरुमाऊली होते ना, त्यांच्या बद्दल सुद्धा आंदोलन निघायला पाहिजे होती. जे कालीचरण महाराज आहे त्यांना तो रम्या पाटील बोलला, त्यावेळेला सुद्धा अशीच आंदोलनं निघायला पाहिजेत होती. त्यामुळं माझी विनंती आहे हिंदुत्ववादी सर्वच भक्तांना की गुरु कुणीही वाटून घेऊ नका, कुणी असू दे. हिंदू धर्माचं काम करणारा, मग ते आपले नाशिकचे गुरुमाऊली असू दे, नानिजचे असू दे, किंवा कालीचरण महाराज असू दे, किंवा अन्य, ज्या वेळेला यांच्यावर असा घाण काहीतरी वक्तव्य येईल किंवा आपल्या धर्मावर आघात होईल असं कुणीतरी कृत्य करेल, त्यावेळेला सगळ्यांनी एकजूट व्हायला हवी. खरंच त्यांच्या शिष्यांचं फार कौतुक. उद्या स्पेशली व्हिडिओ त्याच्यावर मी बनवणार आहे, तर नक्की बघायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरंच आहे.